कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहराशी. सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नवरी बोलवा. नानिली धुनिली गजस्कंधी मिरविली बोळवीत गेली चौघे जणी. सोहळा झाला नवरा गावी गेला वेगे आयती करा नोवरी बोलवा. ज्याची नोवरी त्या हाती लाविली सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मुक्ताख्या ब्रह्मजित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी. राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा. मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या. मस्तक पायावरी राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या. आत्मा हा नवरा कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहराशी. सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा. पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून आपल्या पूर्णतेचे उद्गार रूपक कुटाच्या द्वारा करतात. विठ्ठल विठ्ठल या अभंगाची काही एवढीच प्रतिज्ञा केली जाते असं नाही. आपण एक तर अशी प्रतिज्ञा केली आपण की श्री चांगदेव महाराजांनी आपली पूर्णता रूपकाच्या द्वारा व्यक्त केली. सांगा म्हणे आता निश्चिंत झाली आपली पूर्णता व्यक्त केली असं म्हणा. किंवा अधिक आपण दुसरी अशी प्रतिज्ञा करू शकतो की या अभंगामध्ये चांगदेव महाराजांनी एका गांधर्व विवाहाचं वर्णन केलंय. गांधर्व विवाह बाबाजी त्याला अलीकडल्या भाषेमध्ये लव्ह मॅरेज म्हणतात. म्हणजे एका लव्ह मॅरेजचं वर्णन केलं. अधिक थोडं स्पष्ट भाषेत थोडं माफी मागून. तसं तर वक्त्यानं माफी मागायचं काही काम नसते. कारण जोपर्यंत इथं वक्ता उभा आहे
तोपर्यंत याच्यापेक्षा मोठा कोणीच नसते. असमाप्ते प्रसंगस्य नमस्कुर्यान्न कस्यचित् व्यासासनं समारूढो यदा पौराणिको भवेत. जोपर्यंत वक्ता इथं उभा आहे तोपर्यंत त्यानं कोणाला हातही जोडू नये. विठ्ठल कुठपर्यंत त्यानं हात जोडू नये, कुठपर्यंत नाही जोडायचे तर त्याची अवधी असमाप्ते प्रसंगस्य. असमाप्ते आचे दोन अर्थ होत असतात, अभिविधी आणि मर्यादा. विठाल तर इथं आ शब्दाचा अर्थ अभिविधी घ्यावा. अर्थातच ते चिंतन करून मला तुम्हाला चिंतेत काही पाडायचं नाही. विठाल कुठं कुठं अभिविद्यार्थक येतो तर कुठं कुठं मर्यादा. जसं पुनरावृत्तीच्या मापात शिक झाला. श्लोक काय त्याचा? आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन. आ अभिविधी किंवा निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम. मर्यादा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बस मला एवढं सांगायचं की असमाप्ते प्रसंगस्य हा तर या ठिकाणी हा जो आहे हा अभिविधीचा अर्थ. पार तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत आत्मचिंतन करावं. अभिविधी मर्यादेचा विषय आहे. विठ्ठल विठ्ठल तुमचं जर ऐकत गेलो तर तुमच्या बाजूनं कीर्तन कळलं नाही म्हणजे झालं. ढल विढल हो. तर असमाप्ती जोपर्यंत कीर्तन प्रसंग. प्रसंग कोणता आहे तर हा प्रसंगच आहे. विशेष रूपानं प्राप्त झालेला संघ म्हणजे प्रसंग कीर्तन आहे. आणि हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हात जोडायचे नाही. अर्थातच हात जोडण्याचं काम पडल असं बोलू नाही. जे आहे जसं. पण आता अभंगात चांगदेव महाराजांनी वर्णन केलं आहे का गांधर्व विवाहाचं. मग आता गांधर्व विवाह जर कळून द्यायचा असेल तर कळण कधी जोपर्यंत तुमच्या बुद्धी लेवलचे शब्द वापरल्या जाणार नाही तोपर्यंत. कधी कधी खूप मोठं वाटतं. आमचे याज्ञवल्क्य म्हणतात ना, युक्तियुक्तम ही मन्येत न गुरवी वचनात. कोणी भंबकाचार्य सांगतात म्हणून नाही ऐकायचं. तुमच्या बुद्धीला पटल असं बोलायचं ना असंच ऐकायचं. विढाल युक्तियुक्तम वचोग्राह्य. जे युक्तिवचन आहे ते ऐकावं. कोणी ढुड्डाचार्य सांगतात म्हणून ऐकावं अशी काही दामदट्टी नाही. आपल्या बुद्धीला पटावं. मग आपल्या बुद्धीला कधी पटत असतं? आपल्या बुद्धीला जसे संस्कार असतात, ज्या रेंजची आपली बुद्धी असते त्या रेंजपर्यंत आले की मग कळतं. रेंज आणि आपण जर सेंटीमीटरचाही फरक असला तर नाही कळत. वरच्या मजल्यातला म्हणते घरी फोन करून बोला गणपतराव, खालच्या मजल्यातला बटन दाबू दाबू पागल झाला, फोनच लागा ना. किती आहे? एक खालच्या मजल्यात एक वरच्या मजल्यात, त्याच्यात अंतर किती आहे? हा उंच होता 7 फूट, 10 फुटाचा स्लॅब. पण तो काय त्या स्लॅबच्या वर थोडे होता, त्याच्या पाय स्लॅबवर. म्हणजे दोघात अंतर किती फुटाचं आहे? फक्त 4 फुटाचं अंतर आहे. पण वरचा 1.5 तास झाले गप्पा मारून राहिला. खालचा वर कर, असं कर, इकडे कर, तिकडे कर, फोन ठोक, बॅटरी काढ, घासून घुसून घातली त्यानं. पण का बरं याचं कनेक्शन लागलं नाही? कनेक्शन न लागण्याचं कारण याच्या लेवलला रेंज आली नाही किंवा हा त्या लेवलला गेला नाही. तसं श्रोते आणि वक्ता यांना जर एकमेकाची रेंज पकडल्या गेली नाही तर राम राम विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी त्या धर्तीवर पण मात्र महाराज शास्त्र सोडून चिंतन नाही करायला पाहिजे. लोकांना कळते म्हणून काय
आपण नाचायचं. लोकांना तर कीर्तनकारांनी नाचलेलं सुद्धा आवडतं, कीर्तनकारांनी उड्या मारलेलं सुद्धा आवडतं, कीर्तनकारांनी कुत्र्यासारखं भुंकलेलं सुद्धा लोकांना आवडतं. मग का भू 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 करून दाखवा, कुत्र्यासारखं इरवून दाखवा, लांडग्या कुत्र्यासारखं आरडून दाखवायचं काय, त्याच्यासाठी थोडी कीर्तन असते. मला सांगायचं हे की मी एक असा शब्द बोलणार आहे की जो तुमच्या रेंजमध्ये बसणार आहे आणि तो मग तुम्हाला तिखट वाटू नये त्यासाठी हा फेस काढून राहिलो. गांधर्व विवाहाचं वर्णन करतात असं म्हणा, किंवा लव्ह मॅरेजचं वर्णन करतात असं म्हणा. आता लव्ह मॅरेज बी सगळ्यांना कळलं असं नाही, पण एकदम गावरान भाषेत जर बोलायचं झालं तर चांगदेव महाराज या अभंगात एका लफड्याचं वर्णन करतात. आता रेंज मध्ये आलं की नाही. हो, आणि हे जे लफड ज्यानं तोडलं, या लव्ह मॅरेजची ज्यानं काडीमोड केली, या गांधर्व विवाहाला ज्यानं संपवलं त्याला महात्मा म्हणतात. याच्यात जो गुरफटला त्याला बद्ध जीव म्हणतात. आणि दिव्य अशा प्रकारचा संयोग आहे मंडळी की या लफड्याला तिळांजली लिहिलेले दोन महात्मे, आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य, पहिल्या दिवशी काशीनाथ बाबांचं, काशीनाथ बाबांच्या पुण्यतिथीपासून सुरुवात होते आणि शेवटच्या दिवशी आदरणीय पूजनीय महान तपस्वी योगी आदरणीय पूजनीय श्री संत श्री तुकाराम बाबा यांनी सुद्धा आजच्याच दिवशी या लफड्याला मोडलेले. म्हणजे पहिल्या दिवशी लफड्याला मोडलं काशीनाथ बाबांनी आणि शेवटच्या दिवशी लफड्यातून बाहेर पडले तुकाराम बाबा. तुम्ही म्हणाल महाराज आपल्याला लफडं गोळ वाटते, चालते आपलं मस्त चालू आहे महाराज. विठाला विठाला आपल्याला काय मिळालं याची आपल्याला जाणीवच नाही महाराज. नरद्या निदान लागले हाती, नरद्या निदान लागले हाती, नरद्या निदान लागले हाती, नरद्या निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होती, देवाची होईन म्हणती ते होती, होईन म्हणती ते होई, देवाची होईन म्हणती ते होई. तरी का चित्ते न धरावे, न धरावे, न धरावे, तरी का चित्ते लक्षात 84 लक्षात 84 लक्षात 84 लक्षात 84 नाजुके फेरा, लक्षात 84 नाजुके फेरा, लक्षात 84 लक्षात 84 नाजुके फेरा, लक्षात 84 नाजुके फेरा, लक्षात 84 लक्षात 84 लक्षात 84 लक्षात 84 लक्षात 84 नाजुके फेरा, लक्षात 84 नाजुके फेरा, लक्षात 84 लक्षात 84 नाजुके फेरा, लक्षात 84 नाजुके फेरा. नरद्या निदान लागले हाती, नरद्या निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार. देवाची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. आपण देव होऊ शकतो महाराज या लफड्यातून बाहेर पडून. लक्ष चौरे पण मात्र आपण काही यातून बाहेर पडायचा विचार करत नाही. जे पडतात त्यांच्या पुण्यतिथ्या होतात.
आधी पूज्य काशीनाथ बाबा, तर शेवटचा दिवस पूज्य तुकाराम बाबा, अशी दिव्य अशा प्रकारची ही परंपरा चालत आलेली आहे. माझं काही अनेक जन्माचं पुण्य असेल की या परंपरेत आम्हाला सेवेला उभं राहायला मिळतं. याचं कारण आमचे श्री हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री हे आमचा लग्गा, तुमच्याकडे लग्गाच म्हणतात ना? हां नाही, मैत्री विषय वेगळा. समजा बघ तुमच्याकडून काम करून घ्यायचं आहे मला, तर यांच्या माध्यमातून करून घेतो मी. त्याला काय म्हणतो? वशिला. आमच्याकडे लग्गा हा वशिला, तो प्रसिद्ध शब्द आहे. आता तोही मी शब्द दलिंदर तोही लक्षात नाही आला माझ्या. विठाला आमच्या केशव महाराजांच्या लग्ग्याने वशिल्याने आदरणीय पूजनीय रघुनाथ बाबा आमची सेवा पदरात घेतात. विठाला महाराज केशव महाराजांचा परमार्थिक काळ जरी कमी असला तरी मोठमोठ्यांकडे अध्ययन केलं. आनंदाची गोष्ट ही वाटते की आमचे तुकाराम महाराज, योगी तुकाराम बाबा, काशीनाथ बाबा, अजून कोण झालेत मला एवढं पूर्ण माहिती नाही. माऊली बाबा, गोविंद बाबा, तसेच आदरणीय पूजनीय रघुनाथ बाबा जे आपल्या समोर बसलेले आहेत, या सर्व संत महात्म्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी केशव महाराजांची ही सेवेत उपस्थिती आहे. विठाल आणि त्यामुळे आमचं या ठिकाणी येणं घडते. आज आपण या संत द्वयांच्या सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग रूपकात्मक आहे. विवाहाचं रूपक केलं तो अभंग आपण त्याला कूट म्हणू शकतो. कारण संत जे अभंग लिहितात तर समाजाला वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या आवडीचे लोक असतात, म्हणून संतांनी वेगळ्या पद्धतीचे अभंग लिहिले. तुम्ही महाराज अभंग त्यात काय आवडी निवडी बापा, कशात आवड निवड नाही हो. अगदी पान ठेल्यावर गेले तर पान म्हणलं की पान भेटते का फक्त? विढाला कधी ट्रॅव्हल्सनी प्रवास केला जातो. दूरचं असलं की मग त्या धाब्यावर गाड्या थांबत येतं. मग तिथं पानाचे दुकानं असते. बाबा काय त्या पानाची नाव एक दिवस पाहिलं मी. काय बादशाही पान, काय असं काही राजेशाही पान, काही कुत्रेशाही नशीन पान आहे ना. असे वेगवेगळ्या प्रकारचे पान. पण पान एकच आहे की नाही, पण त्यात वेगळे प्रकार आहेत. मग ते प्रकार काय आहेत? गिराईकामुळं सोपं आहे. दुकानदाराने पानं रचा वाटून राहिले असं थोडी आहे. गिराईक वेगळे आहेत म्हणून दुकानदारांनी ते रचले. जर सगळ्या याच्यात महाराज एकच पद्धत आहे. आता वेगवेगळ्या पद्धती आहेत. पूर्वी न्हावी हजामत करायचा. न्हाव्याजवळ हजामतीला काय असायचं पूर्वी? वस्तारा, कैची आणि एखादा दगड, तो त्या वस्त्राला धार लागायचा. इकडून तिकडून ढर्रा म्हशीसारखं भादरून टाकायचं जाय घरी. आता बापा त्या खुर्चीवर बसल्यावर मग सांगतो की कोणती कट करायची, मग कशी करायची आहे. मग त्या वेगवेगळ्या हजामती केल्या जातात. मग हजामतीत आवडीनुसार प्रकार आपण बघतो, अनुभवतो. हजामतीत आवडीनुसार प्रकार, पानात सुद्धा आवडीनुसार प्रकार. गुलाबजाम सुद्धा एक नाही महाराज. काही गुलाबजाम काही बाया अशा करतात पाहिलं कीच पोट भरते. नुसतं असं पाहिलं कीच पोट भरते. आणि काही बायाचा स्वयंपाक असा असतो की पाहिलं कीच पोट भरते. खायाचं काम. आमच्या गुरुवर वक्ते बाबाच्या भाषेत बोलायचं झालं तर म्हशीनं रानलं आणि हेल्यानं खाल्लं. विढाला सगळ्या याच्यात टोपीत प्रकार आहेत. तुम्ही नुसतं फोन करू. आता जुने माणसं सांगतात तशी एक टोपी घेऊन ये, पण आताचे पोरं तशी नाही सांगत. हॅलो 2:21. हा पक्वाजी बा तुमचं काय माप आहे? 22.5 आहे का? अरे वल्लय मोठं डोकं आहे का तुम्ही? विढाला 2:21, 2:22, 2:23, 2:30. मग हे हेल्यालाच बसन समजा, माणसाचं नसेल एवढं डोकं. पण 2:22, 23, 24 पर्यंत जात राहतात. मग टोपी एका प्रकारची आहे का?
टोपी एका प्रकारची नाही. आता इथं जर माणसाकडे पाहिलं तर एकाच्या खांद्यावर एक प्रकारचं उपरणं नाही, एकाची हँडकरचीप हात रुमाल एका प्रकारचा नाही, सगळे प्रकारच प्रकार आहे. मग सामान्य संसार जर आकर्षणासाठी प्रकार वापरत असेल आणि त्या आकर्षण होऊन काय धन्याला धतुरान चोराला दूध मधीला मिळणार काय आहे? 2 दिवस हजामत जर वेगळ्या कटची केली तर 2 दिवस तुम्ही वेगळे दिसणार आहात, फक्त याच्यापेक्षा वेगळं काही नाही. पण असे अभंगांचे वेगळे वेगळे प्रकार रचले की एका एका प्रकाराला जर एखादा भुलला तर त्याचं बेडा पार. विठ्ठल विठ्ठल स्वानुभूतीपूर्वक अभंग लिहितात, कधी कधी अद्वैत परक अभंग लिहितात, कधी कधी आत्मपरक अभंग लिहितात, कधी कधी करुणापरक अभंगांचं चिंतन करतात, कधी कधी कथापरक अभंग लिहितात, कधी कधी विरहणी परक अभंग असतात, कधी कधी निर्वाण परक अभंग असतात, कधी कधी बालक्रीडा परक अभंग संहिता असते, तर कधी कधी कूट हा प्रकार वापरला जातो. सगळ्या प्रकारचे पर संत करुणाही भागतात महाराज. श्री अनंता मधुसूदना करुणा आहे. तसे एकनाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, दारू गळबये आता दारू गळबये, 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 लक्षपूर निवासिनी दारू गळबये, दारू गळबये, माई माता आता दारू गळबये, माई माता दारू गळबये, माई माता आता दारू गळबये, दारू गळबये, लक्षपूर निवासिनी दारू गळबये, दारू गळबये आता 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 दारू गळबये. दारू गळबये आता दारू गळबये, अलक्षपूर निवासिनी दारू गळबये, रमाई माता आता दारू गळबये, कुरमाई माता आता दारू गळबये, पंढरपूर निवासिनी दारू गळबये, दारू गळबये आता दारू गळबये, दारू गळबये आता दारू गळबये, बये आता दारुगड. तुझी प्राप्ती न करता आम्ही निघून गेलो, हा देह वाया गेला. विठ्ठल भेटी नाही जाया, भेटी नाही जाया आत्मा परमात्म्याची, हा भेटी नाही जाया, भेटी नाही जाया आत्मा परमात्म्याची, भेटी नाही जाया, भेटी नाही जाया आत्मा परमात्म्याची, भेटी नाही जाया, भेटी नाही जाया आत्मा परमात्म्याची. आणि नरदेहाची केली तेने, आणि नरदेहाची केली तेने, आणि नरदेहाची केली तेने, आणि नरदेहाची केली तेने, केली तेने प्रीत तुझे जागी, प्रीत तुझे जागी पतित पावन, प्रीत तुझे जागी, प्रीत तुझे जागी पतित पावन, आणि नरदेहाची केली तेने, आणि नरदेहाची केली तेने, आणि नरदेहाची केली तेने, आणि नरदेहाची केली तेने, केली तेने प्रीत तुझे जागी, प्रीत तुझे जागी पतित पावन, प्रीत तुझे जागी, प्रीत तुझे जागी पतित पावन, पतित पावन, पतित पावन. काय भेटी नाही जया आत्मा परमात्म्याची, ज्याने जन्माला आला आणि ज्याने आत्म्याची आणि परमात्म्याची भेटी घालून दिली नाही, म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही, ज्याला स्वसाक्षात्कार झाला नाही, ज्याला ब्रह्मानुभूती मिळाली नाही,
नाथ बाबा म्हणतात हानी नरदेहाची केली तेने, म्हणजे नरदेहाची हानी झाली. जे ज्याच्यासाठी मिळालं ते जर कोणी त्याच्यासाठी वापरत नसेल तर ते जवळजवळ वायाच गेलं. पेरणीचे दिवस आले, एका माणसाच्या घरी 5 एकर जमीन होती, त्याला पेरायला बैलच देईना कोणी, म्हणजे वर्षाला देतच नव्हतं. का? कारण याचं शेत होतं 5 एकर, त्या पेरणाऱ्याला सांगायचं 3 एकर. आता त्या ट्रॅक्टरवाल्याला काही त्रास होत नाही, त्याला काय लागते बसायचं 2 लिटर तेल शिल्लक जाईल, थोडंसं पायाखाली दाबले गुर्र ते पडत. अर्धा 1 किलो एकरही शिल्लक घेतलं तर जास्त त्रास नाही, पण बैलावाल्याला जर 5 एकर आणि 3 एकर सांगितल्यावर त्याच्या पावलावर लक्षात, वळ पडल्यावर लक्षात येत, त्याच्या लांबून पाहून लक्षात येतं की हे किती एकर आहे. त्याला कोणीच पेरायला येईल नाही. त्याचा जीव उबगला, पाहुण्याकडे गेला आणि पाहुणा म्हणे भाऊ 50,000 रुपये घ्या, 50,000ची बैल जोडी आणा, वापरा मस्त, काही अडचण नाही. तो 50,000 रुपये घेऊन आणला. कशासाठी हो वारकरी? बैल जोडी आणायला, बैल आणायला 50,000 रुपये घेऊन आला. आणि येता येताच टीव्ही घेऊन आला. येता येताच काय घेऊन आला? टीव्ही घेऊन आला. बैल तर भेटलेच नाही, पण टीव्हीचा फायदा नाही. म्हणजे का गए का नाही, क्या लाया कुछ नाही. विठाला तसा हा देह मिळाला कशासाठी? पेरणी करायला, आत्मसाक्षात्कार करायला, आता आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे पेरणीने करत टीव्या घेते, टीव्या. मग एकना धळण भाराभर चिंध्या, इकडला ना तिकडला ना वाघ्यासारखा उकळला. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. मग तुम्ही असाल मग घरचा घाटचा नाही, पण मधला काय ना, अरे मध्ये मग दगड भेटतात ना. विढल त्यामुळे हे प्रभू दार उघड, करुणा भागतात. हा देह ज्याच्यासाठी मिळाला त्याचं फळ जे आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे. तर दार उघड, आम्हाला आमचा साक्षात्कार करून दे. करुणा भागली, यात काय आहे? करुणा आहे. आणि कधी कधी हेच महात्मे लोकांच्या आवडीनुसार काही कूट प्रकार लिहितात. कूट म्हणजे काय असतं? ऐकायला बरं वाटतं, त्याचा अर्थ बी जरा असा मजेशीर वाटतो, पण तेवढ्यापुरता हसायला. पण खास भावापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला की मग हातात काही सापडत नाही. थोडक्यात कूट म्हणजे काय बाबा? ज्याचा अर्थ कळतो पण भाव कळत नाही, त्याला कूट म्हणतात. फुगोडी फू सौती माझे तू, हा गुणी भरले धू. तुकोबारायांचा अभंग आहे. फुगडी फू सौती माझे तू, हा गुणी भरले धू. तुझ्या ढुंगा तोंडावरी थू, तुझ्या ढुंगा तोंडावरी थू, तुझ्या ढुंगा तोंडावरी थू. फुगडी फू सौती माझे तू, फुगडी फू सौती माझे तू, हा गुणी भरले धू, हा गुणी भरले धू. तुझ्या ढुंगा तोंडावरी थू, तुझ्या ढुंगा तोंडावरी थू. पाचा थुकले. फक्त काय थू थू थू. हा भाऊ त्या खा थू खा. कूट म्हणतात त्याला. अर्थ कळाला याचा. फुगडी फू सौती माझे तू. एका माणसाच्या 2 पत्न्या, त्या एकीमेकीचं नातं काय असते मग? सौती. ते एक सवत नवी, एक जुनी. जे जुनी होती तिचं जरा असं वजन, मग तिने नवीला बोलावलं. फुगडी फू सौती माझे तू. ए सवत ये बरं इकडे, चला आपण फुगडी खेळूया म्हणे दोघी जणी. चला आपण फुगडी खेळूया दोघी जणी. मग तिला वाटलं बापा जुनी मानाची पट्टराणी आपल्याला बोलावून राहिली. ती भराभरा धावत गेली लगेच. हा चल खेळ. छी आगुनी भरले धू. तू घाण आहेस ग, पण तिकडं स्वच्छ होऊ नये. थू थू थू. जर तू ऐकलं नाही माझं तर मी तुझ्या अंगावर थुंकेल. अर्थ काढायचा. 2 सवती आहे. मोठी सवत लहानीला बोलावते. लहानी हरकानं
आली, पण तिची घाण मोठीनं पाहिली आणि तिला काढून दिलं आणि तिच्या अंगावर थुंकली. अर्थ कळाला. पण तुकोबारायांचा यामागे भाव काय असावा हा लक्षात आला नाही. ज्याचा अर्थ सहज कळतो, इतका सहज कळतो की मजा. विठाला विठाला आमचा 7 वर्षाचा पोरगा एक दिवस गुणगुणत होता, फुगळी फू छवती माझे तू. आता दुसरं काही लक्षात नाही राहिलं, हे फुगळी फून हेच कसं काय. आणि मी म्हटलं तुझ्या अंगा तोंडावरी थू. तसं नाही म्हणे बाबा, मग तिच्या ढुंगा तोंडावरी थू आहे म्हणे. तुम्ही चुकले म्हणे तिथं. म्हटलं हो गड्या बरोबर आहे, गड्या तुझं बरोबर आहे. चोविधी जाणं सहीशास्त्री करून याचा शेवट सांगणं ते नाही माहिती म्हणे. म्हणजे याला हरिपाठातलं माहिती आहे, गाथ्यातलं माहित आहे. विडाला मग हा अभंग का रचला? त्याच्यात आहेत ना 7 वर्षाचं पोरग, गोडी लागली त्याला त्या अभंगाची. असे काहीतरी गोड्या लावायच्या आणि लोकांना आणायचं आणि त्यांचं कल्याण करून द्यायचं, म्हणजे कूटभंग. आता तुम्ही म्हणाल हे काय, याचा अर्थ सांगा. एवढ्याचा अर्थ सांगतो. फुगडी फू सवती माझे तू, 2 सवती, एक लहानी एक मोठी. शुद्ध बुद्धी अशुद्ध बुद्धी या एकमेकीच्या सवती आहेत. शुद्ध बुद्धी जुनी आहे, अशुद्ध बुद्धी नवीन केली. कारण शुद्ध बुद्धी अनादी आहे, जुनी आहे. आता हे नवीनच मुक्त होता बरी. बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. जेव्हा माझे माझेच छंद घेतलं तेव्हा याची बुद्धी अशुद्ध झाली आणि ते आणली नवीन करून यानं. मग ते शुद्ध बुद्धी अशुद्ध बुद्धीला म्हणते चल ग ये आपण एकत्र खेळूया. काही असो शेवटी एकाच माणसाचे आहोत आपण. चल बरं आपण खेळूया. तिला हरिक वाटला म्हणजे चल बाई खेळू. ही बघते अरे बाप रे मल विक्षेप आवर सगळ्या घाणीनं भरली ग बया. माझ्या जवळ याचा दूरदूरवरही संबंध नाही. त्यामुळे कृपया ही घाण धू आणि मग ये माझ्यासोबत खेळायला. आम्ही अशा घरच्या नाही, आम्ही वारकऱ्याच्या घरातली पोरगी आहे. मी स्वच्छ होऊन ये बरं. ती म्हणे मी नाही जाणार. जा म्हणे. मग थू 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 त्रिवार थुंकली. म्हणजे पुन्हा मी तुझा स्वीकार करणार नाही जोपर्यंत तू स्वच्छ होणार नाही. जोपर्यंत तू मला विक्षेप आवरण आदी दोषांना घालवत नाही तोपर्यंत मी तुझ्या सोबत खेळणार नाही. तुम्हाला सांगू का महाराज, मोठा आणि छोटा यांचं खेळणं नसतं बी. यांचं काहीतरी उगं दिल्लगी गंमत असते. पोरं खेळून राहिले ना आमदाराला म्हणतात बॅट द्या म्हणते. लोक त्याचे फोटो काढते, तिकडे ठेव तिकडे ठेव, स्टेटसला ठेव. आमदार मुलांमध्ये मिसळले. आता मिसळले काय ते 2 सेकंद मेळच येत नाही त्या खेळाचा. आमदार रोज सकाळी उठला 12 वर्ष परत खेळायला निघाला असं होतच त्या कधी. ते योगायोग झालं तेवढ्या पुरती मजा येते, पण वास्तव ते नाहीये. खेळण्यासाठी लोक सारखेच लागतात. माझ्याजवळ शुद्ध सत्व आहे आणि तुझ्याजवळ मलिन सत्व आहे. कसं काय खेळणार आहे आपण? चल धुणे स्वच्छ होणे त्यावेळेस आपण खेळूया. ती गेली आता स्वच्छ व्हायला. ती जवळ कधी येईल आपल्याला काही माहित नाही तिचं आता, कारण ती चालत नाही ना इथं. एकनाथ महाराज म्हणतो हा संसार तरावया मुख्य अशुद्ध बुद्धिगाराया. हा संसार तरावया मुख्य सद्बुद्धिगाराया. मग अशुद्ध बुद्धीनं जर परमात्माच मिळत नाही तर तिला खेळात बोलवून करता काय? आपल्या खेळाचा धिंगाणा करायला बसली ती. नको. त्यामुळे असो ती गेली आता शुद्ध व्हायला. तर याला कूट म्हणतात. त्याचा अर्थ कळतो पण काय कळत नाही, त्याचा भाव कळत नाही. तर अशाच रूपक कुटाचा वापर नाथ महाराजांनी केला विवाहाच्या बाबतीत. अभंगाचं पहिलं चरण. टाळ वाजवत जावं, काही कळतच नाही. टाळ पहिली सुद्धा 100 टाळाचा आवाजच येईल ना.
शास्त्र असं आहे, अर्धो हवायेषु आत्मनो यज्जाया यावज्जायाम न विंदते असर्वहि तावत भवती. विठ्ठल विठ्ठल हो. मग शास्त्राने ज्याच्यामध्ये वैराग्याची कमतरता आहे त्याला विवाह सांगितला, नाहीतर मग ब्रह्मचर्यात प्रव्रजंती असे उल्लेख शास्त्रामध्ये येतात. मग ज्याला करायचंच आहे बुवा, मग करायचं तर मग कसं करायचं? मग सगोत्र तर करायला पाहिजे की नाही. माई येली बापतेली पोरगा संयेदली असं जर होतं तर संकरो नरका यैव कुलघ्नानाम कुलस्यच पतंती पितरो हे श्याम लुप्तपिंडोदक क्रिया. आंतरजातीय विवाह जर असेल तर त्यांना उदक श्राद्ध तर्पण मिळत नाही. माय वेगळ्या जातीची बाप वेगळ्या जातीचा यांना जर संतती झाली तर त्या म्हणून तर लुप्तपिंड लुप्त उदक लुप्त क्रिया म्हणतात. म्हणजे काय करतच नाही असं त्याचा अर्थ नाही, करत नाही हाही त्याचा एक अर्थ आहे लुप्तचा, पण करू नये बिना कामाचा हाही त्या लुप्तचा एक अर्थ आहे. आता तर करण्याचाही प्रकार बंद झाला. पूज्य महाराजांची आमची तीच चर्चा झाली की जे दुःख भोगावं लागतं ते कोण्या कारणानं, तर त्यातलं आमच्या एक चर्चेत निघालं की पितरांच्या शापानं दुःख भोगायला मिळतं. मग पितरांचे श्राद्ध करायला पाहिजे बुवा. आता श्राद्ध करणं म्हणजेच काय, हेच तर्पण वगैरे करणं. आता हे कोणाला काय यायचं महाराज, आता बामनाईचाच मेळ नाही राहिला बरोबर. म्हणजे कोणी भूदेव असतील इथं, माझा परिचय झालेला आहे त्यांच्याशी. विठाला 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 ब्राह्मणाची निंदा तर कत्तही शास्त्रात चालत नाही. पण निंदा म्हणजे काय, नसलेलं बोलणं ना. पण अक्षरशः माझ्या लग्नात जे बाबा होते त्यांना माझ्या लग्नापासूनच म्हणजे तसं आधी त्यांचा तोच स्वभाव होता, पण विशेष रूपाने नाव पडलं बाबाजी ओके बाबा. ओके बाबा त्यांचं नाव काय पडलं, ओके बाबा. ओके बाबा काय भानगड आहे, बाबा काही म्हणणार शिवडा ओके टाका ओके श्री गंडा जन्ना देवे गंडा आदि सोन माल्या हा गंधळा ओके फुल गया हा ओके ओके हा माल्यादिनी सुगंधिनी माल्यादिनी प्रभो मयादान गुजार विश्वान ओके ओके ओके. महाराज आमची गाठ पाडली ते न ओके. आता गाठीच्या बाबतीचे हे मंत्र आहेत हे, अर्धो हवायेषु आत्मनो यज्जाया यावज्जायाम न विंदते. ऋग्वेदात असर्वो हि तावत भवती गृह्णामि ते सौभगत्वाय अर्यमा सविता पुरंधिर्मयम देवता. ह्या देवता आपल्याला आशीर्वाद देतात. पण असं म्हणत काय पाळायची, गाठ पाळायची आमच्या ओके. त्यामुळे आमची गाठ न ओके आहे. विठ्ठल अर्थातच ब्राह्मणाची वाणी तरी पवित्रच असते, त्यांच्या त्या ओकेतही शक्ती असते. क्षत्रियांना ब्राह्मणत्व प्राप्त झालं नुसत्या ब्राह्मणाने म्हटलं हा बामण आहे तर एवढी ब्राह्मणामध्ये शक्ती असते महाराज. अर्थातच त्यांच्या ओकेमुळेच आमचं ओके चालू असेल कदाचित असं आपण मानूया. पण अशी आता हा श्रद्धेचा विषय आहे, आपला तो स्वभाव नाही निंदेचा म्हणून. पण जर कोणी बुद्धिजीवी माणूस जर हे ऐकून राहिला बाबाजी तर त्याला चालेल का हे असं ओके जेव्हा, मग त्यापेक्षा तर मग आम्ही मस्त स्वर कळवू स्वाहा नाही कळते कोणाले, पहिले फक्त स्वाहा समजते लोकांना उठा अरे हा उठा बस सुरू सुखाकाराचा दुःख हरता धरा पंक्ता, मग लोक खुश. पंगत धरण्याच्या पलीकडे आम्हाला काही कळत नाही अशी स्थिती झाली. शास्त्र आहे हे मंत्र म्हणत म्हणत करावं. याचा अर्थ असा होते, माणूस हा पत्नी शिवाय अर्धा असतो. मग अर्धा असतो तर पुरा करण्यासाठी त्याचाच भाग त्याच्यात टाकला तर तो पुरा होईल का, पुरं करायसाठी काही टाकलं तर पुरं होईल. एका माणसाला 10 लिटर दूध पाहिजे होतं बाबा, कोजागिरीला किती लिटर दूध पाहिजे होतं, 10 लिटर. शेतकऱ्याने दिलं 7 लिटर. शेतकऱ्याने किती दिलं, 7 लिटर. हा म्हणजे त्याला काय टेन्शन आहे, यानं 3 लिटर मिठाचं पाणी करून टाकलं, 10 लिटर पुरं केलं. आता यानं पुरं होत असते काय, हे आंतरजातीय विवाह म्हणजे दुधात पाणी टाकून पुरं करणं. केलेलं तर्पण मायबापाला प्राप्त
होत नाही, पोहोचत नाही वर, नाही पोहोचत महाराज. काय करणार आहे, ते आहे शास्त्र. त्यामुळे ते व्यवस्थित करावं, म्हणजे तुम्हाला तुमचं अन्न पाणी पितरांना तुम्ही गेल्यावर मिळत जाईल, नाहीतर मिळत नाही. असो, तर मग हे कधी होईल, जेव्हा सवर्ण असतील, विवाह झाला तर. पण आंतरजातीयामध्ये एक कोण्या गोत्र, एक गोत्र सोळा वर्णाचाच बिघड आहे, एक कोण्या वर्णाचं आणि एक कोण्या वर्णाचं असं जे जुटतं, आणि तसंच या ठिकाणी एक विवाह लागला. आत्मा हा नवरा आणि कुडी हे नवरी, हे आंतरजातीय विवाह आहे. परमार्थामध्ये बाबा 3 सत्ता असतात, त्याला आपण जाती म्हणू. 3 जाती असतात: पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. आत्मा तसं तर व्यावहारिक सत्ता हेही लहान पोराला घास घालतात, एकच घास 4 तुकडे करून, तसा तो आहे. नाही तर व्यावहारिक सत्ता हा काही उत्तम सिद्धांतामध्ये मांडण्याचा प्रकार नाही. एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभाषिक सत्ता. आत्म्याची सत्ता पारमार्थिक सत्ता आहे आणि या देहाची सत्ता प्रातिभाषिक आहे. प्रतीती मात्र सत्तेला प्रातिभाषिक म्हणतात. ते आत्मा हा पारमार्थिक सत्तेतला आणि देह हा प्रातिभाषिक सत्तेतला, यांचा झाला महाराज अन्योन्याध्यास. ज्ञानोबराय वर्णन करतात ना एका अशाच पडत: इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सम्मोहम सर्वभूतानि सर्गे यांती परंतप. तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेशी. जै अहंकार तनुशी वाल बबडिले, तेथ इच्छा हे कुमारी झाली. मग ते कामाची तारुण्य आली, तेथ द्वेषेशी मांडिली वऱ्हाडिक. तया दोघांस्तव जन्मला, हा द्वंद्व मोह झाला. मग तो आजियाने वाढविला अहंकारी. पुढे काय, तो धृतीशी सदा प्रतिकुडू. नियमाही नागवे सडू, आशारसे दोंदिलू. काय पोटे महाराज, भोजिला सांता आशारसे दोंदिलू. आईला सांता विठाला विठाला विठाला. यायला लेकरू झाला, आता मायबापाचाच मिळणं लेकरू कुठं ठिकाणावर असणार आहे. हे द्वंद्व मोह नावाचं लेकरू, याचा स्वभाव काय ज्ञानोबराय वर्णन करतात. तो धृतीशी सदा प्रतिकुळू. धृती म्हणजे धीर, धृती म्हणजे हिम्मत. ज्याच्याजवळ द्वंद्व मोह आहे त्या माणसाजवळ हिम्मत राहत नाही. आणि नियमाही नागवे सडू. ज्याच्याजवळ मोह असतो मंडळी, त्याचा कोणताच नियम टिकत नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात. आजपासून नियम करते बाबा. गाथ्यामध्ये किती ज्ञान आहे. महाराजाचं कीर्तन ऐकलं, महाराजाच्या कीर्तनात खूप प्रमाण ऐकले. अरे वा, गाथा खूप छान आहे. उद्याला रोज 50 पानं. नियमाही नागवे सडू. ज्ञानोबराय म्हणतात उद्याला 40 पानं, परवाला 35 पानं, त्याच्यानंतर 40 पानं, 30 पानं, नंतर 20 पानं, नंतर 10 पानं, नंतर 5 पानं, नंतर लोक आले की नुसतंच पानं. हे पानं गेले आणि हे पानं झाले की हे पानं. आता पाहणं विठाला 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 नियमाही नागवे सळू. नियमाला सळो की पळू करून सोडतो हा मोह. ज्ञानोबराय म्हणतो स्थिर नाही राहू दे. एक साधा नियम, एक माळ जपायचा महाराज. त्याच्या अशी माळ असं मनी करीन, असा करीन, असे डोळे, एक माळ मन लावून नाही जपू शकत. हे मोहाचं लक्षण आहे. ज्याच्यामध्ये हा मोह असतो तो स्थिरच नाही राहू शकत. काय काही लोकांचे काही असे वचनं असतात. आम्ही ते स्तोत्र रत्नावली मुलांना अर्थासहित सांगून राहिलो. मग त्यात योगायोगानं तांडव स्तोत्र आलं बाबाजी, आपल्या रावणानं लिहिलेलं. मग माझ्या लगेच लक्षात आलं. म्हणलं यायले देवाचं जरी कळत नशीन बुवा लोकायले की अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना हा पर्यू पासती. यांना संताचं वचन बी कळत नसेल की अखंड खंडेना जीवन रामकृष्ण ना हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. पण या असं आपल्या जातीचं आपण ऐकत असतो ना. जसं तिकडून जर कुत्र भुंकलं तर इकडून कुत्र बरोबर भुंकते. आणि इकडून जर माणसानं काही आवाज दिला तर तिकडून कुत्र नाही आवाज देत. तिकडून सकारांना आवाज दिला तर तिकडून तुकाराम आवाज देतो. म्हणजे माणूस माणसाला आवाज देतो. तसं म्हणलं हे लोक देवाचं काहून ऐकत नाही. देवभावच मिळाला.
काय ऐकणार आहेत लोक? हे संतांचं का ऐकत नाही? कुठं सात्विकता राहिली? यांना राक्षसांचं सांगावं लागल. त्या रावणाचा पुरा आठवणार नाही मला आता. कदा निलिंप निर्झरी, कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन. आता हे तुमचं आमचं सारखं चाला जोदार नाही. तशात मग मला 3 आठवतात. एकच नाही आठवत. विढाला विढाला कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वने शिरस्थ मंजलिम सदा लीला काय ललाम लोल लोचनो ललाम लग्न लोचनो नाही हा लोचनो भग्ल लग्नक शिवेती मंत्रमुच्चरन सदा सुखी भवाम्यहम. सुरुवात काय त्याची? कदा निलिंप, निलिंप शब्दाचा अर्थ होते देव, निर्झरी शब्दाचा अर्थ होते झरा. निलिंप निर्झरी म्हणजे देवाचा झरा. देवाचा झरा म्हणजे काय? गंगा. निलिंप निर्झरी म्हणजे गंगा मैया. निलिंप निर्झरी पुढे काय बाबाजी? निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन. निकुंज शब्दाचा अर्थ होते छोटंसं वन आणि कोटर शब्दाचा अर्थ होते झोपडी आणि वसन हे शत्रू प्रत्ययांचं रूप आहे. त्याला इंग्लिशमध्ये ING प्रत्यय म्हणजे कंटिन्युअस टेन्स दाखवायचा असला कंटिन्युअस की इंग्लिशमध्ये ING लावतात. त्याला संस्कृतमध्ये शत्रू प्रत्यय म्हणतात. कंटिन्युअसपणा दाखवते. तर तो रावण म्हणतो कधी मी गंगेच्या काठावर एखाद्या जंगलामध्ये एखाद्या झोपडीमध्ये जाऊन बसेल. कोण म्हणते? रावण. तो कशात राहते? सोन्याच्या गावात, सोन्याच्या नगरात, सोन्याच्या राज्यात. विठाला नुसता पकवाज सोन्याचा किंवा पकवाज लाकडाचा आणि पकवाजाच्या घट्ट्या सोन्याच्या त्याच्या 7 लाख घर. महाराज एवढं सगळं असू द्या, एवढी सगळी त्याची संपदा वर्णन केली साधू संतांनी. एवढा तो श्रीमंत. आणि तो काय म्हणते? मी झोपडी कधी बांधीन म्हणते. रावण म्हणून राहिला. आणि पुढे ललाम म्हणजे भरलेले, लोल म्हणजे गळत असणारे, अश्रून भरून अश्रू गळून राहिले असे ज्याचे डोळे आहेत. आणि भाल लग्नक त्याच्या आधीचा एक शब्द आहे. तर त्याचा अर्थ होते सुंदर. भाल जसं आता स्वामीजींनी लावलेलं आहे तसं लग्नक म्हणजे चिटकलेलं. माझ्या कपाळाला असं गंध कधी चिटकेल. आणि मग तू काय करशील रे? शिवेती मंत्र मुच्चरण. मुच्चरण पुन्हा सुरू करतो म्हणजे पुन्हा चालू क्रिया दाखवून राहिले की मी शिव 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 त्या झोपड्यामध्ये कधी म्हणा. आणि सदा सुखी भवामी अहम अहम सदा सुखी भवामी. मी नित्यानंदामध्ये कधी नांदेल. म्हणजे नित्यानंदाचं साधन सोन्याच्या घरात राहणारा माणूस म्हणते झोपडीत आहे. विठाला आता रावणाचा श्लोक ऐकून याच्यात काही रावण ठेवा बाप. 10 एकरावाले, 20 एकरावाले, 50 एकरावाले, 100 एकरावाले, बागावाले, द्राक्षावाले, द्राक्षाच्या बागा नसता नुसता भेंडाचा बाग लावलेले भेंडावाले, वांग्यावाले, कोरडवाऊवाले, बागायतावाले, बिना बागायतावाले, काही प्लस वाले, काही मायनस वाले, काही डिफॉल्टर, बँकदारात येऊन आदळलेली असणारे सगळे जण ध्यानात ठेवा. कदा सुखी भवामी निलिंप निर्झरी निकुंज कोटार्या वसन शिव शिव इति मंत्र उच्चारण तदा सुखी भवामी. असो आपला विषय लांब. आत्मा आणि देह यांच्या 2 सत्ता वेगळ्या वेगळ्या आणि यांचा अन्योन्याध्यास झाल्यानं यांचं हे चिटकले एकमेकाला. अन्योन्याध्यास म्हणजे चिटकणं. माझा चिटकण्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? लग्न. चिटकण्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? लग्न. या आत्मा आणि देहाचा, आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी. आता हे जे चिटकले एकमेकाला अन्योन्याध्यास झाला हे व्हायला नव्हतं पाहिजे. महाराज आता व्हायला नव्हतं पाहिजे पण मग इथं झालं. हो सावधान. आम्हीच होतो बा अक्षता टाकायला.
मग आता कसं करायचं? सोपं आहे, अलीकडे व्यवस्था आहे ना, घटस्फोट देऊन टाका है ना. काय घटस्फोटच म्हणतात ना, बरोबर हा. सोड चिठ्ठी काडी मोळ करून टाका, म्हणजे मग तुम्ही सुखी व्हाल. माझा महाराज काळी मोळ कोण करीन? हा मग तेच आहे ना, काळी मोळ कोणी नाही करू शकत भाऊ. जे खास मर्द असतात तेच काळी मोळ करू शकतात. विठाला विठाला जे नामर्द असतात ते तर बापा जय देवी जय देवी, जय माझी बायको, जय माझी बायको, तू जे 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 म्हणशील मी ते 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 ऐकू. अशी परिस्थिती निर्माण झाली महाराज जगामध्ये. तुकोबाराय म्हणतात ना, तुम्हाला पुण्य करायचं का धर्म करायचा का? धर्म तयाशीच जोडे रे, ज्याची स्वाधीन भाज, ज्याची बायको ताब्यात आहे तोच माणूस धर्म करू शकतो. याचा अर्थ जेवढे मंडपात आले हे शूर आहे. धर्मतयाशीच जोडे रे, मी नाही म्हणत बापा, तुकोबाराय म्हणतात धर्मतयाशीच जोडे रे, ज्याची स्वाधीन भाज, ज्याची बायको ताब्यात आहे त्याला धर्म घडते, आणि ज्याची बायको ताब्यात नाही त्याला मळे बागा काय दुनियादारी घडते. मग त्याला काय घडत नाही? फक्त परमार्थ घडत नाही, बाकी सब कुछ घडता उसको. विडाला काही काहींना तर महाराज एवढं पुण्य असते, नियोजन करून देतात. सतरंजा टाक, गालीच्या हात, माईक लाव, हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो माईक चेक करून सगळं एकदम ओके. त्याच्यात जर म्हणलं हॅलो तर तसाच आवाज, यात तसाच आवाज, एकदम ओके करून देणार. आणि बाबांजवळ जाणार, बाबा सगळं केलं, आता तू रे दारी धरायला. त्याला असं असं राहतं, त्याला कोण काय करणार आहे? आता ज्याचं जसं नशीब आहे. आता अर्थातच या सगळ्या गोष्टीवर अंमलबजावणी करण्याला शूर पाहिजे. मग धर्मतयाशीच जोडे रे, तुझ बोलावे संतासी, पत्नी राखावी जैसी दासी, लाड दिल्या तैसी, वाटा पावे परमाता. तुझ बोलावे संतासी, पत्नी राखावी जैसी दासी, लाड दिल्या तैसी, वाटा पावे परमाता. शुभ बोलावे संतांशी, पत्नी राखावी जैशी दासी, लाड देता तयेसी, लाड देसा तैसी, वाटा पावे कर्माचा. वाटा पावे कर्माचा. पत्नी राखावी जैशी दासी, हा मूळ मुद्दा आहे आपला. म्हणजे त्यांचा, कारण धर्म त्याला घडतो ज्याची बायको ताब्यात आहे. मग पत्नी राखावी जैशी दासी. आता ह्या बाया तर चपला मारायला बसल्या. आता पत्नी राखावी जैशी दासी, आम्ही दासी आहो का? ते त्या दासीचा इथं मुख्य अर्थ नसतात घेत. कुठं बी कोणताही शब्द मुख्य अर्थानं थोडी प्रयुक्त करायचा, त्याचा वक्तूर इच्छा तात्पर्य. जे तुकोबाराय जिजाबाईला आवडी आवडी म्हणून, तुकोबारांचा अभंग आहे ना हा, जे तुकोबाराय आईसाहेबांना एवढ्या आदरानं वागवत, ते पत्नी राखावी जैशी दासी म्हणून स्त्रियांची हेळना थोडी करणार आहेत. आणि तात्पर्य कशाला म्हणतात? वक्तू इच्छा तात्पर्य. शब्दातून काय म्हणून पशु पक्ष्यांच्या शब्दांचा अर्थ होत नाही, कारण ते वक्ते नाहीत, त्यांचा अर्थ तात्पर्य नाही. म्हणून पोपट जे बोलतो त्याचा कोणी सिरियस घेत नाही. तुम्ही जर गेले एखाद्या रागो म्हणला अरे मूर्खा बस, आपण काय म्हणू काय बोलते बा. आणि तो एखादा कोणीतरी महाराज आला त्याला म्हणा या महाराजजी बसा, तो महाराज असं करतो का? नाही करत. आणि पोरग लेखाचा 5 वर्षाचा असू द्या, अरे ओ बाबा कुणकुळून आला काय एवढं पोरग रे का? त्या पोरग 5 वर्षाचं असेल पण त्याला मन आहे, त्याला तात्पर्य आहे बोलण्याला, त्याला तात्पर्य कळते कशात असावं. पण ज्याला तात्पर्य कळत नाही त्याच्या बोलण्याला कोणी सिरियस घेत नाही. वक्तूर इच्छा तात्पर्य. मग तुकोबाराय म्हणतात पत्नी राखावी दासी. वक्ते कोण आहे याचे? आमच्यासारखे भुरटे काय, जगद्गुरु तुकोबाराय याचे वक्ते आहेत. मग तुकोबारायांचा भाव काय असेल की पत्नी राखावी दासी म्हणजे तिला रोज मारावं, हाणावं, ठोकावं, तसा भाव नसतो भैया. दासी शब्दाचा अर्थ ती दासी जशी आज्ञा पाळते, सेवेत राहते, पत्नीनं तसं सेवेत राहावं, तसं आज्ञा पाळावी, तसं तिनं राहावं, हा एवढासा त्याचा भाव आहे.
दाशी राखावी म्हणजे ते दाशीसारखं हाणावं मारावं हा नाही. तुम्ही असं कशावरून? अरे वक्त्याच्या बोलण्यावरून. तुम्ही अर्ध कसं काय घेणार आहात? तुम्ही पूर्ण तुम्हाला स्वीकारावं लागेल. जे तुकोबाराय पत्नीला दाशीसारखं वागवा म्हणतात त्या तुकोबारायांचं जीवन बघा. विठाला विठाला जर थोडं वरच बोलायचं झालं तर याला गौणी प्रयोग म्हणू आपण. जसं सिंहो देव दत्ता हा गौणी प्रयोग आहे. एखादी माय लेकराला म्हणते, पोरग शाळेतून आलो की आला व माया वाघ्या घरी. काय म्हणते? आला व माया. आमच्याकडे माया म्हणतात. माझा झाला आला व माझा वाघ्या घरी. आणि वाघ्या बसलेलं असते बाहेर, कुत्र पाहूनच पळत सुटे. या रे वाघ्या, त्याला वाघ्या म्हणते. आणि वाघ्या बसलेला असते बाहेर आणि तिकडून कुत्रा करते फक्त. निघालं चड्डी बाहेर, डब्बा तिथं निघालं पडत. मग वाघ्या काय म्हटलं? तर वाघाचे गुण कोणते गुण आहेत? वाघ जसं एकदम दणका मारतो, झपट्टा मारतो, विचार करत नाही. हे पोरगही तसंच आलं की दप्तर फेकून देते, एकदम आईच्या अंगावर उडी मारते, दे मला जेवायला. हा त्याचा गुण आहे, याला गवणी म्हणतात. तसं दासी याचा वाच्यार्थ घेऊ नका, गवणी अर्थ घ्या. याचा अर्थ पत्नीला आज्ञात ठेवावं. आणि बरं, पत्नीनं आज्ञेत राहणं यानं की वाया जाणार आहे का? तुम्ही माणसाच्या आज्ञेमध्ये राहिले तर वाया जाणार आहेत का? मग तुम्ही म्हणाल महाराज आमचा जर पेनारा असला तर मग मी अशाच्या आज्ञेत राहा असं थोडी म्हणणार आहे. त्याला विनंती करायची की भाऊ ऐकशील तर ऐक. नाही तर त्या एका बाईनं ते व्यसनमुक्ती केंद्र केलं तर सुरू. मी पाहिलं तर तो व्हिडिओ व्यसनमुक्ती म्हणे. इथं किती या माणसाना 2 दिवसात दारू सोडून भेटते. तिनं तिच्या नवऱ्याचे हात बांधले, पाय बांधले, उकताच घेतला ठोकायला. लोक म्हणत हिचं चुकलं. मलाही वाटलं चुकलं, कारण तिनं तो जिवंत सोडला. विठाला विठाला असं आपला विषय दूर नाही गेला पाहिजे. पत्नी ताब्यात असेल तर धर्म घडतो. कर्मतयाशी जोडे, पैसे त्याला भेटतात. कोणाला भेटतात पैसे? आहे का? कर्मतयाशीच जोडे रे. कर्मतयाशी जोडे रे, भीत नाही लाज. ज्याला ऐका, ज्याला पैसे कमवायचे असतील त्यानं ऐका. कोणी असा बागायतदार, हे दार ते दार, कीर्तनकारही असला तरी ऐका. जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील, अर्थ जरा भाव वक्त्याची इच्छा समज जा बरं बाप. नाही तर पुन्हा माझ्यावर आणसान. तर कर्म त्याला जोडतं, म्हणजे पैसे त्याला मिळतात की जो भीत नाही लाज. ज्याच्याजवळ भीती नाही आणि लाज नाही तो माणूस पैसे जोडू शकतो. जो म्हणतो मग धंदा टाकला आणि दुसऱ्यानं जर हॉटेल टाकले आपल्या पुढे तर आपल्याकडे कोण चहा पितीन? अरे दुसऱ्यानं टाकली तर त्याच्याकडे कोण पिन असं नाही ना म्हणताय तुला. हॉटेलला 2च नाही, एक तुझी नाही एक त्याची. मग तू क्वालिटी दे. त्यानं टाकल्यावर तुझं बुडन. अरे तुझं असल्यामुळे तो टाकेलच कसा? टाकलं तर त्याचं चालेलच कसं? असे विचार कर की भीती नाही वाटावी आणि कोणत्याही कामधंद्याची लाज नाही वाटावी. तो माणूस पैसे कमवतो. गावात जर मेथीची भाजी विकायला लागला तर भाजी वाले एवढं नको म्हणू. लोकांना बोलव, हिरवी हिरवी भाजी, ताजी ताजी भाजी. वर्णन करा, मागच्या गावातल्या एका माणसानं आमची भाजी खाल्ली, त्याचं लगेच लग्न जुळलं. तुमच्या ह्याच्यावर जर येणार नाहीत हात गाड्यावर लोक धडधड धडधड पोहोच, भाऊ मला दे मला दे मला दे. एक एक मेथीची दशी घेऊन जातील, लग्न होणारी मेथी म्हणून. तेव्हा असं कुठे असते का? भाऊ बोलणाराचे बोंड खपतात. काहीही होतं, तुम्ही बोलून पहा, पैसा तुमच्या जवळ येईल. बिनलाचं व्हावं लागते आणि निर्भीड व्हावं लागते, तेव्हा पैसा मिळत असतो. कर्मतयाशी जोडे रे, भीत नाही लाज. आमचे काही महाराज लोक खूप श्रीमंत झाले, भीत नाही लाज. 500 रुपयासाठी 2 किलोमीटरवरून गाडी वापस, 1000 रुपयासाठी फोन पे वरून पैसे, भीत नाही लाज. तेव्हा कुठं पैसा जुडतो भाऊ? आमच्या सारख्याला जुडतो काय? आम्ही 10 किलोमीटर कमी चाल, 1 लिटर कमी लागल. विद्वान लोकांच्या या जगाला पाहिजे अशा कदरा राहिल्या नाही. असतात काही जाणते, त्यांना त्याचा फायदाही होतो, तो काही विषय नाही. पण अशी स्थिती आहे. कर्मतयाशी जोडे रे, भीत नाही लाज. आत्मा हा नवरा, कुडी हे नवरी, हे जुटलं यांचं. पण हे याचे गुण नाही मिलन झालं. यांचे 36 गुण मिळायला पाहिजेत ना, यांचे 0 गुण मिळाले. एक तर असं विवाह मग करावं का? याला तोडून टाका. महाराज असं तोडायचं असतं? हो चालते तोडलेलं. मग जो कोणी तोडेल ना, चांगदेव महाराज म्हणतात, लिंबलो न करी ओहरासी. ओहर शब्दाचा अर्थ होते व्यापारी. कोणता व्यापारी? या गांधर्व विवाहाला तोडणारा व्यापारी. जो या
गांधर्व आत्मा आणि देहाच्या अन्योन्योध्यासाला तोडण्याचा प्रयत्न करतो त्याचं लिंबलोन करा. लिंबलोन करणे म्हणजे बाबाजी नजर उतरवणे. मग कोण्या गोहर म्हणजे व्यापारी, व्यापारी कोण साधक, साधनेचा व्यापार करणाराच असतो साधक, त्याची नजर उतरवा. म्हणजे नजर कोणाला होत असते? मग नजर लागायजोगतं काम केलं तर. पारमार्थिक माणसाची नजर उतरवा असा चांगदेव महाराजांचा भाव आहे. तर मग काय आपण जे आलो आता मंडपामध्ये या सगळ्यांची नजर उतरवा काय? हा, नजर लायकीनुसार होत असते, कोणालाही नसते होत नजर. एक बाई होती आमच्या गुरुवारी आबांच्या भाषेत जर बोलायचं सांगितलं तर डेबऱ्या पोटाची, अशी गोबऱ्या गालाची, वाटाऱ्या डोळ्याची, हटाऱ्या कानाची, फावड्या दाताची अशी एक बाई होती. लहान पोरग, काकू, मोठा पोरग, आम्ही सगळेजण तिलाच काम सांगत. थकली, ते आलं टेम्परेचर वाढलं शरीराचं. मग त्याला वाटलं आता लग्नही झालं, हे जर बाम आजारी पडली तर आपल्याला दवाखान्यात न्यावं लागेल. एक बाई आली घरातली मस्त, माय गंगे कशी आहेस ग तू? तिले म्हणते, तुले ना म्हणे नजर झाली शिन. आता काय करायचं? नजर कशी काय झाली शिन हिला? तू जाय म्हणे बाई घरी. घरचंच पोरगा काढलं टाबरं आणि दिलं बसून, आणि हा मागे दिली बाईला बसून आणि गेली घरी. आता तिच्या ते भोडीच ते तिच्या डोक्यात दिलं घालून आणि घरी गेली. सासूला म्हणते आत्या. आत्या म्हणते काय? नजर उतरवा. आत्या म्हणते आत्या. आत्या म्हणते आत्ता. आत्ता कशी नजर उतरा? का ग तुला काय झालं? सगळे माझ्याकडेच पाहत होते. आता खरं जर पाहिलं तर सगळे हिच्याकडे पाहत नव्हते केशवबाबा, काही तिच्या पोटाकडे पाहत होते. कारण ती एकखट्ट्या सगळी पाहावी अशी नव्हतीच, तिचं एक एक पाहण्याजोगं होतं. तिचा जर डोळा पाहला ना की असं वाटते अरे बाप रे, फुरसत मे तुझे बना. विठाला विठाला तिचा जर नाक पाहलं नाक तर बोगदाच अशी भाग अशी दिसायची महाराज. असं वाटे बापा बापा बापा, हिचं नाक बनवायला देवळं देवानं मटेरियल लावलंशील तेवढं मटेरियल मध्ये अख्ख्या खेडल्या झुंग्याच्या नाकातून एकटीला काऊन चिटकून दिलं बुवा एवढं, असं लागले विचार करायला. मग आता ते पाहत हिला वाटलं नजर झाली. बरं एक सांगा, ती भुडी आहे, तिला वाटलं नजर नाही झाली, तिच्या कष्टामुळे तिला शीन आला. नजर झाली का? नाही. का? ती नजर लागायच्या लायकीचं सौंदर्य नव्हतं. तसं नुसतं कपाळाला गंध लावलं भैया एवढ्या नजर लागत असते का? नुसतं कपाळाला गंध लावल्या नजर लागते का? गळ्यात नुसती माळ घातली तेवढ्यात नजर लागते का? मग यानं काय होते? यानं गावात जर भंडारा असला तर पहिल्यांदा आमंत्रण येते किंवा साधू बुवा माळीवाले तर द्या यांना आमंत्रण, एवढं होऊ शकते. नजर नाही लागणार. नजर त्याला लागते जो इमानदारीनं साधना करते. आणि चांगदेव महाराज म्हणतात, जो या आत्मा आणि देहाच्या अन्योन्याध्यासाला तोडण्याचा प्रयत्न करतो, लिंबलोन करी त्याची नजर उतरवा. आणि जो नजर लागण्याजोगत काम करते त्याच्या जीवनात सोहळा होते. अभंगाचं दुसरं चरण. सोहळा झाला नोरा गावा गेला, सोहळा झाला नोरा गावा गेला, सोहळा झाला नोरा गावा गेला, सोहळा झाला नोरा गावा गेला,
आत्मा हा दोन मला तुमची थाप टाका. बरोबर आहे, बरोबर. आत्मा हा मोका कुडी है नवारी. आत्मा हा नगरा कुडी है नवारी. आत्मा हा नवरा कुडी नवारी. आत्मा हा नवरा कुडी नवारी. आत्मा हा नवरा कुडी है नवारी. आत्मा हा नवरा कुडी है नवारी. आत्मा हा नवरा कुडी नवारी. आत्मा हा नवरा कुडी नवारी. निंबलोन करी महाराजी. निंबलोन करी महाराजी. सोहळा झाला मेरा गावा गेला. सोहळा झाला नवरा गावा गेला. निंबलोन करी महाराजी. निंबलोन करी महाराजी. सोहळा झाला नवरा गावी गेला. सोहळा झाला नवरा गावी गेला. वेगी आईची कला नवरी बोलवा. बोलवा नवरी. नवरी नवरी बोलवा. नवरी बोलवा. नवरी बोलवा. त्यामध्ये आपण इथपर्यंत अर्थाला आलो. आता या अभंगाला जरा मन लावून ऐका, कारण याच्या आधी याच्यावर कोणच कीर्तन केलेलं नाही. तुम्ही म्हणाला आम्ही घरी जाऊन सार्थ गाथ्यात पाहू, याच्यावर अजून सार्थ सुद्धा झालेलं नाही. त्यामुळे आता बाबा वाक्यम प्रमाणम तर काही आपली परंपरा नाही. मी आधीच बोललो, युक्तियुक्तम वचो ग्राह्य, जे युक्तियुक्त वचन आहे तेच ग्राह्य, न तू गुरवी वचनात. म्हणजे एक
गुरु आहेत, मोठे माणसं आहेत बुवा असं म्हणून ऐकण्याची आपली परंपरा नाही. आपली बुद्धी कसाला लावूनच ऐकवावं. समोरच्यानं बुद्धीच वापरायची नाही, नुसतं ऐकावं. असं जर असतं तर म्हशीतही प्रवचनं करायला सांगितली असते शास्त्रानं, कारण ते सुद्धा डोकं लावत नाही. तुम्ही सुद्धा जर डोकं लावत नसाल तर म्हशीत आणि तुमच्यामध्ये तसा तर फरक नाही, पण असलाच फरक तर पाकिट भेटेपर्यंत. विढाल विढाल आमचे परमपूजनीय गुरुवारी राऊत बाबा म्हणत असतात, कीर्तन झालं त्या बाबाईशी भिडायचं, त्याला प्रश्न विचारायचा, हे करायचं नाही. ते बाबाला, बाबा कसा झाला प्रवास? आता बाबाचा परवास कसा होणार आहे भैया? 50 लाखाची गाडी, मागं येशी, पुढं येशी, टायरात डिक्कीत येशी आहे दादा, एवढ्याला येशीच्या गाड्या त्याच्यात बसायचं. आणि बाबाचा परवास कसा झाला? तू दिवसभर घाम कसा घालला तुझं तुझं बघ, बाबाच दे सोडून तू. महाराज असे प्रश्न विचारतात. काही चर्चा कराव्या, विचाराव्या, काही प्रश्न विचारावे, काही अभंगाचे अर्थ विचारावे. मग त्यानं जरा आम्हाला मदत होते. बरेच कीर्तनकार तर कीर्तन करणं सोडून देतील, अभंग वगैरे देणं शिका जरा. कथा काहीतरी असं करायला पाहिजे की बाबा पुढल्या वर्षी तुम्ही आले, किंवा आधीच तारीख देत असताना ही हा अभंग आहे, किंवा हे आम्ही प्रकरण निवडलेलं आहे. त्या हे माऊली कृष्णा माऊली जायखेडेकर त्यांच्या समाधीवर आमचं कीर्तन असते. वर्षाला अभंग देतात. आमचं हे प्रकरण चालू आहे आता, या प्रकरणावर हाच अभंग हा घ्या पर्टिक्युलर, या अभंगावरच चर्चा करा, चिंतन करा. असं थोडंफार व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. भोळ्या मनानं भक्ती करतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायला नाही, मला काही म्हणालं नाही. पण महाराज हे घोडे येडे इतके चापलूस झाले ना, की गाड्या घोड्याच्या नावाखाली असं दाबून टाकणं लावलं की समाजाला वास्तवच कळून नाही राहिलं. कचरा घ्यायचा आणि चांगल्या पॅकिंग मध्ये घालायचा. कचरा घ्यायचा आणि 50 लाखाच्या गाडीत, 50 लाखाच्या गाडीत कचरा घ्यायचा आणि खराब पॅकिंग मध्ये टाकायचा, आणि बस त्याचं प्रचारण झालं सुरू. लोक खुश. महाराज अवघड काम आहे. लोक म्हणतात महाराज आम्हाला या वर्षाचा मोठा सप्ताह करायचा आहे. मी मोठ्या सप्त्याचं लक्षण केलं बाबाजी. ज्यात एकाच अभंगावर कीर्तन करणाऱ्या बाबाला बोलवायचं त्याला मोठा सप्ताह म्हणतात. जो जन्मल्यापासून मर्यादित लोक एकाच अभंगावर कीर्तन करते असं बोलवायचं, आणि त्याला मोठा सप्ताह. एक तुम्हाला सांगू का, चिंतन या आता आपल्याला जास्त वेळ नाही. चिंतन शब्दाचा अर्थ थोडं शास्त्रीय जावं असं नाही ना. तुम्ही कथात्मकही चिंतन करू शकता ना. कथेला कथा, कथेला कथा, कथेला कथा, कथेला कथा, कथेला कथा. आता काय व्यथेला व्यथा, व्यथेला व्यथा, व्यथेला व्यथा जोडतात. कोणी कथेला कथा जोडायला तयार नाही. तर छानसं चिंतन करा. मग यानं काय होते, या गबाळ्याच्यानं आमच्यासारख्या लय जळ भरते. आता हे जे मी बदललो ना, म्हणजे कीर्तन जे तुम्हाला मी बोलून राहिलो, तर तुम्हाला जवळजवळ कळतंय असं मला वाटून राहिलं तुमचे चेहरे पाहून. हे कळतंय का हे मी तुम्हाला कळवून देऊन राहिलो. नाही तर आजपर्यंत जे बोललो कीर्तन सुरू झाल्यापासून ते फक्त 5 मिनिटाचं काम आहे आतापर्यंत सांगितलेलं. पण ते तुम्हाला पाहावं लागते. हे जर बसेल दिसले की ते अश्य होईपर्यंत बोला लागते. मग ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. आता काही तसेच असतात, तो भाग वेगळा. आमच्या कीर्तनात एक श्रोता होता, गावाचं नाव सांगत नाही, आणि सत्य घटना पण मी बनवलेले उदाहरण सहसा सांगत नाही. आणि तिथं कीर्तनाला बसलेले ते आमच्या समोर. नाही कथा बाबा त्यांनी आमची घेतलेली. म्हणलं आता कसं व्हायचं देवा 8 दिवस. कथेला बसलेले, आपण काही सांगा, काही सांगा, विनोद करा, असं म्हणजे सुहास करा तुम्ही काही असंच. म्हणलं बघ काय उघडच काय. मग मी त्यांना विचारलं नंतर घरच्यांना, म्हणलं यांना ऐकायला येत नाही का? म्हणजे ऐकू येतं. म्हणलं बा मग त्यांना पाहून तर कोमातच जाईन वक्ता. समजा जर त्याचे 10-12 पानं कशी तरी तयार आहे, यायला पायताबरोबर 5 पानं गायब. आता व्हायचं कसं, अवघड काम आहे. असे असतील तो भाग वेगळा. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन. जो विषय वक्ता बोलून राहिला ते तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्लेन झालं पाहिजे, तसे भाव उमटले पाहिजे. नाही तर मी या रोती किंवा तो उसकी सुरू असे पाहत राहायचं, असं नाही झालं पाहिजे. थोडेसे भाव उमटले पाहिजे. तर हे खूप जड जाऊन राहिलं महाराज. कसं तरी कीर्तन कोणी गायनावर भरकटून टाकतं, कोणी विनोदावर भरकटून टाकतं, कोणी पवाड्यावर भरकटून टाकतं. महाराज तुम्ही याला भरकटणं म्हणता. मग मूड रस्ता सोडला की त्याला भरकटणं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? मूड कीर्तनाचा विषय काय आहे? जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, आणि विनोद केल्यानं जे उलशिक तिलशिक ठसावेल असते ते पुसल्या जाते. हा ही झालं. कुठं राहिलं कीर्तन? भयंकर परिस्थिती आहे मंडळी अशी. असो, याला
असे ठिकाणं खूप त्याला बाधा करणारे आणि ते एकनाथ महाराज सदगीर बोलले पहा अलीकडे. मला त्यातला एकच शब्द घ्यायचा आहे की कीर्तनकारांना वठणीवर आणणारे फक्त तुम्ही उरले. आता फक्त कोण उरलं? तुम्ही उरले. तुम्हाला वाटते आमदाराची गाडी आपल्यामुळं, खासदाराची गाडी आपल्यामुळं, मंत्र्याचं मंत्रीपद आपल्यामुळं. बाबाच्या पाया लागा, बाबाच्या पाया लागा, पण बाबांचं बी सगळं आपल्यामुळेच असते. बाबांना वठणीवर ठेवण्याचं काम बी कोण करू शकतो? आपण करू शकतो, पण आपण करायला पाहिजे. आता अवघडच काम आहे. विनोदाचार्याच्या हातून माळी टाकतात. मी हँग पडलो, म्हणलं आता कसं कर. मी यानं त्याला उपदेश काय करा, सकाळ संध्याकाळ 2 विनोदाचे व्हिडिओ ऐकावे. तुम्ही नेमकं सांगेन काय तुझ्या? आम्ही काय सांगतो बा, आत्मचिंतन कर, नामस्मरण करत जाय. मग हा काय सांगेन त्याला? सकाळी 2 जोक ऐकत जाय, दुपारी 2 जोक ऐकत जाय, आणि संध्याकाळी 3 जोक ऐकत जाय. आणि तुला जर वेळ मिळाला तर रातभर मोबाईल चालत चालत जोकच जोक पाहत जाय. यानं तुझं आत्मकल्याण होऊन जाईल. पुंडलिकवरती टाक 500 चले जा. मग तो उपदेश करील काय? जे आळात तेच पोऱ्यात येणार आहे की नाही? तोच आचार्य विनोदाचा, तो समोरच्याला उपदेश काय करणार आहे? मग तुम्हाला एवढी बी तर सेन्स राहिले नाही. आता एवढं बोलून काय माहित बरं आहे, तर मग रातचा गोंधळ बरा होता नाही झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आमचे केशव महाराज म्हणतात की बाबा मी माझ्या पद्धतीनं बोलण्याचा, हरिपाठावर चिंतन केले वाटतं वारीला काही, मी माझ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो सगळं. पण मग हे असं लच खाली यावं असं चालेल का? म्हणलं कत्तही नाही. आपण वर गेलो तरी खाली यायचं नाही. आपण आपलं ठिकाण, स्थान बोलण्याचं सोडायचं नाही. महाराज मग लोक नाराज होतील. अरे वंचना करीती, तुकोबाराय म्हणतात, वंचना करीती दुष्ट नष्ट जन आणि मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. अरे गबाळे नाही, आपल्याला गबाळ्या म्हणल्यानं काय होणार आहे? 1000 डुडुळांनी म्हणलं सूर्य नाही, यायच्या पुऱ्या खानदानी एकत्र झाले तरी काय फरक पडणार आहे? तो सकाळी उगवणारच आहे. तसं आपला मार्ग सोडायचा नाही. अगदी शास्त्राला धरून धरून अशा प्रकारची चर्चा केली गेली पाहिजे. कसा विषय निघाला की मी सांगतो, 16 झाला. पहिल्या चरणात काय सांगितलं आपण? की इमानदारीनं साधना केली. ज्यानं इमानदारी कोणी क्षेत्रात बाळगलेली असते त्यातला 16 त्याच्या जीवनात होतो. अभ्यासाची इमानदारी ज्यानं केली त्याला नोकरीवर लागण्याचा 16 त्याला भोगायला मिळतो. इमानदारी जिथं असेल त्यातल्या 16चे तुम्ही अधिकारी आहात. पकवाजाची प्रॅक्टिस 4 वर्षे केली म्हणून हार्मोनियम नाही वाजवता येणार. ज्यात इमानदारीनं कष्ट कराल त्यातला 16 मिळेल. जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये इमानदारीनं कष्ट कराल तर तुमच्या जीवनात 16 होईल. 16 कोणता आहे? आध्यात्मिक दृष्टीनं फक्त एकच 16 आहे, सद्गुरू आणि शिष्याची भेट. या भेटीनं होतं काय महाराज? प्रत्यक्ष देवपुढे असा. मला तर आश्चर्य वाटते ते अभंगाचं मी जेव्हा जेव्हा ऐकतो. देवपुढे, कोण पुढे आहे? देवपुढे. आणि देवपुढे त्या देवाला विचारतात की मी कोणाला शरण जाऊ? म्हणजे गुगलला म्हणायचं की मला जरा माहिती घ्यायची आहे तर कुठं सर्च करू? कळालं शिंत पहा बुवा. आता काही पंगत नाही. पण नंतर काय बोललो मी? म्हणजे गुगलला विचारायचं, गुगलला मी कुठं सर्च करू? नामा म्हणे देवा शरण जाऊ, नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ, नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ, नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ. कोणामी होऊ शरणागत, कोणामी होऊ शरणागत. याचं उत्तर बघा. देव नामामध्ये देव नाम्या गुरु वाचुनिया, देव म्हणजे नाम्या गुरु वाचुनिया. तव नामी होऊ शरणागत, तव नामी होऊ शरणागत. देव म्हणजे नाम्या गुरु वाचुनिया, देव म्हणजे नाम्या गुरु वाचुनिया. गुगल नाही ऍड्रेस द्यावा एखाद्या की माझ्याकडे नका तिकडे जाऊ. नामा म्हणे देवा, माणूस म्हणे गुगल सर्च करू.
नामा म्हणे देवा कोणा शरण जाऊ. आता बरं आहे का, नामा म्हणे देवा, देवाला विचारतात कोणाला शरण जाऊ. देवलय भारी न महाराज. देव म्हणते, देव म्हणे नाम्या गुरु वाचून या, मुक्ती पावावयान नाही. तुला जर मुक्ती हवी असेल तर गुरुकडे जा. सोहळा झाला म्हणजे गुरुची आणि शिष्याची भेट झाली. आध्यात्मिक दृष्टीनं दुसरा कोणता सोहळा नाही. या सोहळ्याचं फळ काय असते महाराज? त्रिविध तपाची झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण. त्रिविध तपाची झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण. त्रिविध तपाची झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण. त्रिविध तपाची झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण, झाली बोळवण. त्रिविध तपाची झाली बोळवण. देखीला चरण वैष्णवांचे, देखीला चरण वैष्णवांचे, देखीला चरण वैष्णवांचे, देखीला चरण वैष्णवांचे. माधवानंदाची आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. माधवानंदाची आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. देखीला चरण वैष्णवांचे, देखीला चरण वैष्णवांचे, देखीला चरण वैष्णवांचे, देखीला चरण वैष्णवांचे. आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. माधवानंदाची आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण. हा सोहळा झाला. या संत संगतीत संताची संगत घडली, गुरुची वेळ झाली, सोहळा झाला. मग त्यांना झालं काय? नवरा गावी गेला. आता काय करू? गुरुची भेट झाली, त्यांनी उपदेश केला. नवरा कस काय गावी गेला? नवरा आहे जीव. कारण या देहरूपी नवरीचा नवरा कोण झाला? इथं जीव आहे. आणि हा गावी गेला म्हणजे काय झालं बाबाजी? सद्गुरूच्या भेटीनं या नवऱ्याला कळालं, अरे मी जीव नाही, मी तो परमात्मा आहे. अहम ब्रह्मास्मी. तुका म्हणे कैचे किंव कोठे जीव निराळा. देव संताच्या संगतीत कळालं मी जीव नाही, मी ब्रह्म आहे. त्यामुळे हा नवरा गावी गेला, हा जीव ब्रह्मरूपाकडे चालला गेला. सोहळा झाला, नवरा गावी गेला. मग आता नवरा निघून गेला, नवरी तर लफड्याची होती. मग आता काय करावं? हे नवरी तशीच घर निघेल नवरी आहे, हिचं काय करावं? तू चांगदेव महाराजांना वेगळी आयती, आयती म्हणजे तयारी. त्या नवरीची लवकर तयारी करा आणि तिला बोलवा, आपण तिला काढून देऊ. एक जण म्हणला काढून द्यायची का? चला मग मी काठ्या बिठ्या आणतो. कारण त्या नवरीमुळं आपला नवरा बिघडला होता. आता कुठंतरी भानावर आला तो, तिला हाणायचा आपण. चांगदेव महाराज म्हणतात, भैया आपली संस्कृती हाना मारायची नाही. मग त्या नवरीला काढून कसं द्यायचं? अभंगाचं 3रं चरण. नानिली धुनीली गजकंदी मिरवली, नानिली धुनीली गजकंदी मिरवली, नानिली धुनीली गजकंदी मिरवली, नानिली धुनीली गजकंदी मिरवली.
नांदलं, त्या नवरीला धुतलं आणि त्या नवरीला हत्तीवर मिरवित गेली गजस्कंधी. नांदली धुनिली गजस्कंधी मिरविली, बोळवीत गेली चौघे जणी. आणि त्या नवरीला 4 जण घेऊन गेले. माझे नांदली धुनली म्हणजे काय, थोडक्यात अर्थ सांगतो. नांदली निष्काम कर्मानं नांदली, मळगेला निष्काम उपासनेनं धुतली म्हणजे विक्षेप गेला, आणि ब्रह्मज्ञानानं तिचं आवरण निवृत्त केलं. आणि ज्याचं ब्रह्मज्ञान ज्याला झालं तो मातीत बसलेला असला तरी तो हत्तीच्या मस्तकावर बसल्यासारखा त्याला आनंद होत असतो. गजस्कंधी मिरवली, नांदली धुतली, मळगेला म्हणजे निष्काम कर्म केलं, उपासना केली, आणि आवरणभंग म्हणजे ब्रह्मज्ञानाची साधना केली. आणि हे केल्यानं मग काय झालं, या नवरीला घेऊन गेले. किती जण घेऊन गेले म्हणे 4, कारण 4 जण लागत असतात ना. रूप काय लोकांच्या एवढंच ध्यानात येतं फक्त, बोळवीत गेली चौघे जणी, राम नाम सत्य हे. तर असे 4 जण नाहीत. विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षुत्व हे 4 जण त्या नवरीला घेऊन गेले. असं कुठं नेलं नवरीला, अरे घटस्फोट झाल्यावर, काडीमोड झाल्यावर नवरी कुठं जात असते, ज्याची असते त्यालाच दिली जाते. अभंगाचं शेवटचं चरण. ज्याची नोवरे त्या हाती लाविले, ज्याची नोवरे हाती लाविले, ज्याची लाविले, ज्याची नोवरे ज्याची लाविले, ज्याची नोवरे ज्याची लाविले, ज्याची नोवरे त्याला दिली. कोणाची होती, कोणाची असणारा देह हा उसना आणला पासाचा. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, देह हा उसना आणला पाचाचा. 5 भूतांचा हा देह निर्माण केला आणि आणला. मग आता कुठं देणार, ज्याची नवरी त्या हाती लाविली. हे नवरी ज्याची आणली होती त्याला वापस देऊन टाकली. मारा हे नवरी ज्याची त्याला वापस जर तुम्ही दिली, ज्याचं त्याला दिलं तर बरं, न तर डिफॉल्टर ठरून काय होईल तुमचं. महाराज काल आम्ही एका बँकेत गेलो, एक जुने माणसं भेटले. त्याची आमच्या भागातल्या 10-12 गावात एका गावात 100-100 एकर जमीन. मग आमचे आजोबा वगैरे त्यांच्याकडे कामाला असायचे. मग मी म्हटलं त्यांना, ओळखलं का? ते म्हणले नाही. मी म्हटलं या व्यक्तीचा नातू. अरे वा 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 वा, तुमच्या आजोबामुळे महाराज आमचा विना वाचला होता. आमच्या आजोबाचा विना वाचायचं मला नाही कळालं. आमच्या भावाच्या भांडणात म्हणे आम्ही कर्ज भरलं नाही, आम्ही ठरलो म्हणे डिफॉल्टर. डायरेक्ट बँकवाले आले, घरातले गिलासन तांबे घेऊन गेले. पण आम्हाला भजनाची आवड आहे म्हणून तुमच्या आजोबा मागच्या खोलीतून विना घेऊन गेले, तेवढा विना वाचला होता. तुमच्या आमच्यावर उपकार आहे.
कृष्ण हरी. आणि आमच्या आजोबांनी इना वाचला. मग आता मला सांगा, डिफॉल्टर जर असाल, डिफॉल्टर करते ना तुम्हाला, म्हणजे घेऊ त्याच्या बापाला ना देऊ, याला म्हणतात डिफॉल्टर. कर्ज काढलं पण वापस नाही दिलं तर बँकेवाले येऊन गिलास, तांबे, चिटकुले मिटकुले, चष्मे चुष्मे, डब्बे, आता काहीच सोडत नाही का, सगळं इना घेऊन चालले होते त्याच्यात सगळं. आता इन्याच्या त्या बँकेवाल्याला काय समजते ती इना, लाकूडच की नाही ठर 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 नुसतं, पण चालले होते घेऊन महाराज. याला डिफॉल्टर म्हणतात. तसं तुम्ही जर मनानं भरलं, ज्याची नवरी त्याला दिली तर ठीक, नाही तर तो जर आला ना मग तो असा तसा नाही नेत महाराज, मग मारी ती. हा, डिफॉल्टरला काय करी ती, मग आरत्या करी ती का, डिफॉल्टरला असं मारी ती, म्हणजे असं मारी ती, झोडी ती, पुढे काय तोडी ती, हा तोडी ती, झोडी तिचा अर्थ करते काय, आमचे गुरु राऊत बाबा सांगत असतात. असं मारणं याला ठोकणं म्हणतात. समजा तूर घेतली त्याच्यावर मारलं, याला ठोकणं म्हणतात. तूर घेतली आणि मग दगडावर मारली, याला झोडणं म्हणतात. तर हे यम मारतात, तोडतात, झोडतात. जर तुम्ही नवरी ही स्व इच्छेने जर हातात ताब्यात नाही दिली तर असं झाल्याशिवाय राहत नाही. पण काही क्वचित महात्मे असतात की हाताने हे नवरी देऊन टाकतात. त्यातलेचे दोन महात्मे पूजनीय काशीनाथ बाबा आणि आदरणीय पूजनीय योगी तुकाराम बाबा, हे डिफॉल्टर नाही, यांनी आपल्या नवऱ्या या 10 दिवसाच्या आत ज्याची होती त्यांच्या ताब्यात दिली होती. मग का हो यांनी ह्या नवऱ्या ताब्यात देऊन टाकल्या हो, मग त्यांचं काय झालं. चांगा म्हणे आता निश्चिंत झाली. इथं म्हणून काशीनाथ बाबा म्हणे आता निश्चिंत झाली, योगी तुकाराम बाबा म्हणे आता निश्चिंत झाली, काशीनाथ बाबा तुकाराम बाबा निश्चिंत झाले. नवरी ज्याची त्याला देऊन टाकली. म्हणून असो थोडक्या वेळामध्ये तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. तर जसं मुक्ती त्यांनी आज, कारण नवरी देऊन टाकली माणूस मोकळा झाला, तर त्यांनी परिणिली, लग्न लावलं तिच्याशी आणि ती मुक्ती त्यांनी स्वीकारली. तर या महात्म्यांचा असा हा दिवस आहे. आणि माझं पुण्य आदरणीय पूजनीय बाबांच्या आज्ञेने, रघुनाथ बाबांच्या आज्ञेने मला या ठिकाणी यायला मिळतं. असो झालेली सेवा या संतद्वयांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर हिंगणी सोमटाणा धनगरवाडी. रे ना रे ना हो ज्याची नवरी त्या हातीला बिली, ज्याची नवरी त्या हातीला बिली, ज्याची नवरी
मानो